5 मिनिटात कळसुबाई शिखरावर पर्यटनाच्या नवीन युगाची सुरुवात। महाराष्ट्रातील अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखर हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर आहे आणि हरिश्चंद्रगड हे निसर्ग अत्यंत आवडते ठिकाण आता नवीन एक रोमांचक पर्यायाने सज्ज होणार आहे। कळसुबाई शिखर रोपवे प्रकल्पावर राज्य सरकारने तत्वतः मंजुरी दिली आहे। या प्रकल्पामुळे पर्यटकांना कळसुबाई शिखरावर पोहोचायला केवळ 5 मिनिटे लागतील, जी आजपर्यंत 3 तासांच्या कष्टदायक ट्रेनिंगनंतरच शक्य होत होती। पर्वतमाला योजनेअंतर्गत केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी मान्यता दिली असून यामुळे या भागातील पर्यटनाला नवा धक्का लागणार आहे। कळसुबाई शिखरावर पोहोचण्यासाठी अकोले तालुक्यातून मार्ग आहे, यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला मोठा लाभ होण्याची शक्यता आहे। स्वर्गीय माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी बरेच वर्षांपूर्वी मागणी केली होती, त्यांच्याही मागणीला यश आले। तसेच आदरणीय डॉक्टर किरण लहामटे यांनीही कळसुबाई शिखरावर रोपवे व्हावा यासाठी प्रयत्न केले। तथापि एक चिंतेचा मुद्दा देखील उठवला जातोय आणि तो म्हणजे स्थानिक लोकांच्या रोजगारावर होणारा परिणाम। आज जेव्हा पर्यटक 5 तासांचा ट्रेक करतात तेव्हा त्या दरम्यान ते तिथे खाद्यपदार्थ तसेच पाणी व त्या परिसरातील रानमेवा अशा अन्य वस्तूंची खरेदी करतात। पण जर रोपवेने पर्यटकांना शिखरावर अत्यंत थोड्याच वेळात पोहोचवलं तर स्थानिक दुकानधारकांना कसा फायदा होईल, हाही प्रश्न तेवढाच तेथील व्यावसायिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने 2022-23च्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय रोपवे कार्यक्रम पर्वतमाला योजनेची घोषणा केली होती, ज्यामध्ये डोंगराळ, दुर्गम आणि शहरातील गर्दीच्या ठिकाणी रोपवे सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे। यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत सुंदर आणि रोमांचक बदल अपेक्षित आहेत, पण स्थानिक समुदायासाठी हे एक मोठं वळण ठरू शकतं। आता कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड येथील पर्यटनाच्या भविष्यावर नजर ठेवताना या दोन्ही घटकांची सांगड घालणं आवश्यक आहे। अकोले 9 न्यूजसाठी प्रतिनिधी विलास तुपे, राजूर। आपल्या परिसरातील, तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले 9 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा।